आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारमंथन करण्यासाठी पुण्यातल्या बालेवाडी या स्टेडियममध्ये आज भारतीय जनता पक्षाचं महाअधिवेशन सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, पीयूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या अधिवेशनाला उपस्थित आहेत। या अधिवेशनात सुमारे 5300 पदाधिकारी सहभागी झाले असून भाजपाचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समारोपाच्या भाषणाने यावेळी मार्गदर्शन करतील। लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा कमी झाल्या असल्या तरी जनाधार वाढला आहे। काही जागा अतिशय कमी मतांनी थोड्या फरकाने हातातून गेल्या, मात्र या जागा जिंकण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना केलं। जर आपल्याला आठवत असेल 2014 ची लोकसभेची निवडणूक देवेंद्रजी त्या ठिकाणी आणि सर्व व्यासपीठावरचं नेतृत्व आपण अनेक लोक होतात। 2014 मध्ये 1,33,08,961 मतं भारतीय जनता पक्षाला मिळाले होते। मग विधानसभेची निवडणूक झाली देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये। देवेंद्रजी तेव्हा आपल्याला 1,47,09,276 मतं मिळाली। एक मोठा त्या ठिकाणी विजयाचा आपण घोडदौड सुरू केली। 2019 मध्ये सुद्धा आपल्याला 1,49,12,139 मतं मिळाली। तेव्हाही आपले मतं वाढली, जनाधार वाढला। आपण सर्वांनी काम केलं वरच्या खालच्या नेतृत्वाने। देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पुढे गेला। आपले नेते रावसाहेब सुधीर भाऊ माननीय चंद्रकांत दादा अध्यक्ष होते। पण पुढच्या काळामध्ये 2024 मध्ये सुद्धा आपल्याला 1,49,13,914 मतं मिळाली। मताचा जनाधार वाढलाय, सीट कमी झाल्या पण जनाधार त्या ठिकाणी वाढला। या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा आलेलं सरकार आणि राज्यातल्या महायुती सरकार सामान्य माणसांसाठी राबवत असलेल्या योजनांबद्दल अभिनंदन करणारा प्रस्ताव रावसाहेब दानवे यांनी मांडला। त्याला आशिष शेलार यांनी अनुमोदन दिलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांची सविस्तर मांडणी या अधिवेशनात करणार आहेत। या अधिवेशनाला उपस्थित 5300 कार्यकर्ते हे गावागावात जाऊन राज्य सरकारची कामं ही घरोघरी पोहोचवणार आहेत। तर लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा आणि रणनीती याबाबत या अधिवेशनात महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत। भाजप आपल्या घटक पक्षांसह विधानसभा निवडणूक लढवणार की स्वतंत्र मार्गाने जाणार यावर देखील एकमत होण्यासाठी विचारमंथन अपेक्षित आहे।